नमस्कार मित्रांनो. अ, आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. म्हाडा लॉटरी 2025 तर याच्याबद्दल आपण 20% स्कीम ज्या आहेत त्याच्या अंतर्गत जी घरं आहेत तर त्याची आपण आज माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर एक सेकंड. हो, सर 20% इन्क्लुझिंग हाऊसिंग स्कीम याच्या अंतर्गत जी घरं आहेत त्यांची आपण आज माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिला प्रोजेक्ट आहे स्कीम नंबर 416 BKS गॅलेक्टी रिअल्टर्स. हा प्रोजेक्ट दिघामध्ये आहे. ठीक आहे. तर याची आधी माहिती घेऊया. मी तुम्हाला कंप्लीट माहिती देणार आहे या प्रोजेक्टची आजच्या या व्हिडिओ लॉगमध्ये. ठीक आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे हा दिघामध्ये आहे आणि इथे EWS कॅटेगरीतली घरं अवेलेबल करण्यात आलेली आहेत आणि टोटल 112 फ्लॅट्स इकडे अवेलेबल करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. कार्पेट जर बघाल तर 29 स्क्वेअर मीटर आहे. म्हणजे जवळजवळ 312-315चा हा कार्पेट आहे. एक लहान कार्पेट आहे, पण EWS आहे तर त्यासाठी हा डिसेंट आहे कार्पेट. आणि याची प्राईस जर तुम्ही बघाल तर 18.5 लाख याची किंमत आहे. ठीक आहे. आता याचे जे 2 रेरा नंबर आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती गोळा केलेली आहे. ती मी तुमच्याबरोबर शेअर करेल. ठीक आहे. आता हा जो रेरा नंबर आहे तर 2 प्रोजेक्ट्स आहेत गॅलेक्सी रिअल्टर्सचे 2. एक तर फेज 1 आहे आणि एक फेज 2 आहे. ठीक आहे. तर मी त्याच्या रेराच्या वेबसाईटमध्ये थोडीशी माहिती गोळा केलेली आहे की प्रोजेक्ट कसा आहे, काय आहे वगैरे. तर ती थोडीशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. तर आता फेज 1चं जे प्रोजेक्ट आहे त्याचं पोझिशन आहे 2028 मध्ये आणि तेच फेज 2चं जे पोझिशन आहे, ठीक आहे, ते आहे 2029 मध्ये. ठीक आहे. तर हे दोन्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आहेत आणि याचं ॲक्च्युअल नाव आहे मॅपल वुड्स आहे. मॅपल्स वूड फेज 1 आणि मॅपल वुड्स फेज 2. ठीक आहे. म्हाडा लॉटरीवाल्यांनी BKS गॅलेक्सी रिअल्टर्स हे बिल्डरचं नाव आहे, पण ॲक्च्युअली प्रोजेक्टचं नाव जे आहे ते मॅपल वुड्स आहे. ठीक आहे. वेबसाईटमधून गो थ्रू केल्यावर एक तुम्हाला कळतं. आता जर तुम्ही बघाल तर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती, दोन्ही फेज 1 आणि फेज 2साठी. ठीक आहे. अजून थोडीशी माहिती मी शेअर करतो. हे बघा इकडे लिहिलेलं आहे त्याने, एनी लिटिगेशन आहे का, तर इथे लिहिलेलं आहे नो. सिमिलरली फेज 2 मध्ये पण त्यांनी तसंच मेन्शन केलेलं आहे. त्याच्या पलीकडे टोटल 6 विंग आहेत. A, B, C, D, E आणि F विंग आहेत. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते F विंगमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला याचा लेआउट प्लॅनही दाखवणार आहे. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांनी दिलेलं आहे की F विंगमध्ये कुठे म्हाडाची ही घरं आहेत. ठीक आहे. तर F विंगमध्ये तुम्ही बघाल तर मोस्टली 1 BHK अवेलेबल आहेत. जवळजवळ 262 अपार्टमेंट्स आहेत. आणि हा जो F विंग आहे तो फेज 1चा पार्ट आहे. सिमिलरली आपण आलो आता मॅपलवूड फेज 2. इकडे जसं मी सांगितलं याचं पोझिशन आहे 2029 मध्ये. ठीक आहे. इकडे सुद्धा इकडे जास्त करून 2, 3 आणि 4 BHK. तर इकडे म्हाडाचे फ्लॅट्स नाही आहेत. ठीक आहे. जे काही आहेत ते फेज 1 मध्ये आहेत, कारण की F विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. थोडीशी अजून मी तुम्हाला याचं माहिती देतो. ठीक आहे. हे सगळे थोडेसे याचे व्हिज्युअल्स आहेत की ही बिल्डिंग अशी दिसणार आहे पूर्ण फेज 1 आणि फेज 2 मिळून. ठीक आहे. आणि हे सध्या तुम्ही बघू शकता तर सॅम्पल फ्लॅट यांनी दिलेले आहेत. आणि हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता हा जो पिक्चर आहे ना हे 2025 मार्च 2025चे आहेत. तर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे. अजून जवळजवळ 3 ते 4 वर्ष लागणार आहे त्यांना पोझिशन मिळण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इकडे गॅलेक्सी लिहिलेलं आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला मी माहिती देतो याची. हा याचा पूर्ण लेआउट प्लॅन आहे.
एक सेकंड. एक सेकंड होल्ड करा. हा त्याचा फ्लोर प्लॅन आहे बिल्डिंगचा. प्रोजेक्टचा फ्लोर प्लॅन आहे. आता तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर मी थोडंसं झूम करतो. जसं मी सांगितलं इथे ए बी सी डी ई एफ असे 6 टॉवर्स आहेत. ठीक आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. हा जो आहे तो आहे ए, बिल्डिंग ए आहे. त्याच्यानंतर इकडे बिल्डिंग बी आहे, इथे बिल्डिंग सी आहे, आणि थोडंसं वरती गेलं की इकडे ही आहे बिल्डिंग डी, ही आहे बिल्डिंग ई, आणि इकडे आहे बिल्डिंग एफ. ठीक आहे, तर बिल्डिंग एफ मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. इकडे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही, इथे लिहिलं आहे म्हाडा म्हणून. ठीक आहे, तर बिल्डिंग एफमध्ये ही टोटल 29-30 माळ्याची बिल्डिंग आहे, आणि त्याच्यामध्ये या लोकांनी जे काय ते 100-112 फ्लॅट्स आहेत ते इकडे ते अवेलेबल करून दिलेले आहेत ते. ठीक आहे, तर ही सगळी माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे, हा प्रोजेक्ट मी तुम्हाला सगळं दाखवलं, माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी जमलं तर नक्की साईट व्हिजिट करेल आणि तुम्हाला मी रिअल टाईम फुटेज शेअर करेल. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.